तेथे कोणाचे चालेना। हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी। पांडवांचा साह्यकारी राज्यावरुनी केले दुरी। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। तुका म्हणे उगी राहा होईल ते सहज पहा। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका। जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। मस्तक हे पायावरे 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 मस्तक प्रतिवरसी पंढरपुरा प्रतिवरसी पंढरपुरा प्रतिवरसी पंढरपुरा प्रतिवरसी पंढरपुरा। या वारकरी सताचा या वारकरी सताचा प्रतिवरी पंढरपुर प्रतिवरी पंढरपुर प्रतिवरी पंढरपुर प्रतिवरी पंढरपुर। हा पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया। देवराया दंडवत तुझे पाया। आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना।
हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. आतापर्यंत तुमच्याकडून 2 माईक सेट झाले, ते गुरुजींचा आणि महाराज. अजून तरी माझा आवाज मला माघारी आला नाही. नका तसं करू, एका चांगल्या कार्यक्रमामध्ये साऊंड सिस्टम लावली होती. प्रस्तुत एको कमी करा, प्राप्त प्रसंगी रिपीट कमी करा. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबाराय आठवतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो वदनीव देतो, किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, किंवा मग थेट जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय आठवतात. शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात. आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय आठवतात. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतात. त्यातही गुरुजी सिद्धांत 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 म्हणजे नेमकं काय? जे वाक्य कालही खरं होतं, आजही खरं आहे, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ज्या वाक्याला बाधा येत नाही त्याला सिद्धांत म्हणा. जे वाक्य काळाने बांधता येत नाही त्याला सिद्धांत म्हणा. जे वाक्य देशाने बांधता येत नाही त्याला सिद्धांत म्हणा. आणि श्रीकांत बुवा, गंमत अशी आहे, या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे कोणता? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच चाले ना. महाराज, आमच्याकडे जरा पैसा पाणी जमीन जुमला जास्त आहे, आमचं काही चालेल का? ऐका, ज्याच्याकडे सत्ता आहे त्याचं चालत नाही, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याचं चालत नाही, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचं चालत नाही. सत्तेच्या बाबतीत विचार करता मला आता वेळ कमी असल्या कारणे मला बाकीच्यांची नावं घ्यायची नाहीत. सत्तेच्या बाबतीत या भारतातलं सर्वोच्च पद ज्याला म्हणायचं ते पंतप्रधान. पंतप्रधान पदावरती विराजमान असताना सुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधीजींना मरावं लागलं. त्यांच्या बहुताली काही अंगरक्षक उभा केले होते. मराठीत त्याला बॉडीगार्ड असं म्हणायचं. बहुतेक ते त्यांच्या शेजारी उभा केले होते. अंगद बुवा अंगरक्षक म्हणून उभा राहिलेल्या बॉडीगार्डच्या मनात आलं, नाही नाही नाही, चुकलं, विटेवरच्या मालकाच्या मनात आलं. आणि का कुणास ठाऊक जीव वाचवायला उभा राहिलेला अंगरक्षक त्याने इंदिराजींना गोळ्या झाडल्या आणि इंदिराजींना मरावं लागलं. ज्यांची सत्ता आहे त्यांचं चाललं नाही. ज्ञानाच्या बाबतीत डॉक्टर साहेब तुम्ही समोर बसलाय, त्याच्यामुळे मला इतर कोणती उदाहरणं सांगण्यापेक्षा मी थेट सांगेल, या भारतातला सगळ्यात मोठा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरून गेले. त्यांच्यापेक्षा ज्ञानी हृदय या क्षेत्रामध्ये बहुतेक कोणी नव्हतं. बरं, तुमच्या क्षेत्रातले मेले ह्यात काय नवल आहे? आमच्या क्षेत्रातले सुद्धा उलटी शेवटी त्याच्या मनात आलं की कुणाचं काहीच चालत नाही. सत्ता असली चालत नाही, ज्ञान असलं चालत नाही. आणि संपत्तीच्या बाबतीत एखादी चैन गळ्यात घालून फिरणारापेक्षा ज्याच्या घरी 7 कोटी सोन्याची घरं होती, एका एका घराला 3-3 चौकटी होत्या, एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. नुसता श्रीमंत नव्हता, अधिकारीही होता. 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, मग जाऊन सिंहासनावर बसायचा. देवाचा राजा इंद्र त्याच्या डोक्यावर छत धरून उभा राहायचा. तुमचा ब्रह्मदेव त्याच्याकडे देवपूजा करायला होता. वायुदेव त्याचं नगर झाडायला होता. मेघराजा त्याच्याकडे पाणी भरायला होता. गणपती त्याची गाढवं वळायला होता. आणि खंडोबा त्याची दाढी करायला होता. तो राजा रावण एक दिवशी दरबारात बसला आणि त्या राजा रावणाच्या दरबारामध्ये एक साधू येऊन उभा राहिले. राजा रावणाने सहज
मिश्किलपणे त्या साधूला प्रश्न विचारला. सांगा म्हणे महाराज, 9 ग्रहाच्या पायऱ्या करतो, मग जाऊन मी सिंहासनावर बसतो. सिंहासनावर बसल्यानंतर शनीच्या मस्तकावर पाय देऊन बसतो. देवाचा राजा इंद्र डोक्यावर छत धरतो. ब्रह्मदेव माझी देवपूजा करतो. मेघराजा पाणी भरतो. गणपती गाढव वळतो. खंडोबा दाढी करतो. पण सांगा महाराज, माझं मरण नेमकं कसं येईल? तो साधू मरण सांगणार तोपर्यंत राजा रावणाच्या दरबारातला एक सेवक त्या साधूजवळ गेला. कानाजवळ गेला आणि सांगितलं, ऐका, त्याने तुम्हाला मरण विचारलंय. एकतर सध्या तो ह्या भावनेत आहे, त्याला वाटतंय आपण एवढे श्रीमंत आहे म्हटल्यावर आपण मरणारच नाही. अजूनही बरेच रावण याच भ्रमात आहेत. नाही, 100% बरेच रावण ह्याच भ्रमात आहेत. बहुतेक आपण कधी मरणारच नाही ह्याच भ्रमात आहेत. त्या सेवकानं सांगितलं, तुम्ही जर खरं बोलाल तो कधी मरल मला माहित नाही, पण तुम्हाला तो आजच्या आज मारून टाकल एवढं मात्र नक्की. जर जगायचं असेल तर खोटं बोला, आणि तत्वाला जगायचं असेल तर खरं बोला. त्या साधून त्या सेवकाकडे बघितलं आणि सेवकाकडे बघून सांगितलं, जीवावरती बेतेल म्हणून खोटं बोलायला मी काय कीर्तन करावे? म्हणे, अरे खोटं बोलायची काय गरज आहे? साधू आहे या जगाच्या पाठीवर, ज्याला कशाची फिकीर नाही त्याला फकीर म्हणा. मला कोणत्याच गोष्टीची फिकीर नाही. मेलो तरी बेहत्तर, पण या वाणीतून खोटं बोलणार नाही. राजा रावणाकडे बघितलं आणि राजा रावणाला सांगितलं, राजन, जर तुम्हाला तुमच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारायचा असेल तर ऐका. एक दिवशी अजराजाचा मुलगा राजा दशरथाचा विवाह कौशल्या मातेशी होईल. त्या दोघांच्या पोटी रघुनंदन प्रभू रामचंद्र जन्माला येईल, आणि जन्माला आलेला रघुनंदन एक दिवशी तुम्हाला मारून टाक. रावण्या म्हणलं, मला बहुतेक माझी संपत्ती माहित नाही तुम्हाला. ऐका, संपत्ती असली तरी देवाच्या सत्तेपुढे चालत नाही. ज्ञान असलं तरी देवाच्या सत्तेपुढे चालत नाही. तुमच्याजवळ कितीही मोठं वैभव असलं तरी देवाच्या सत्तेसमोर चालत नाही. जाहीर ऐकायचं, मान्य करून जायचं. आले देवाजेच्या मना तेथे कोणाचे चालेना. माझ्यासारख्या निर्बुद्धाने कितीही उदाहरणं दिली, कितीही दृष्टांत दिले तरी माझे दृष्टांत तुम्हाला पटणार नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी पहिला दृष्टांत दिला. तसं ह्या अभंगामध्ये एकूण 34 दृष्टांत दिलेत. हा अभंग 36 चरणाचा, पण 36 चरणाचा अभंग सोडवायचा म्हटलं तर 18 तास लागतील, आणि 18 तास कीर्तन करतील असे महात्मे. 11:15 वाजता, बुवाच्या 12 वाजतात. मग आईचं एक गाणं, बापाचं एक गाणं म्हणून कशा तरी 12 वाजवावे लागतात. नाही, सोपं नाही 18 तास कीर्तन. बरं, नाही असं बी नाही. मी जाणीवपूर्वक बोलतो, अंगद बुवा 18 तास कीर्तन करणार नाहीत असे महात्मे महाराष्ट्रात नाही असं बी नाहीत. फक्त मोबाईलवर गावणार नाहीत. आज मी नशीबवान आहे, माझ्या डाव्या बाजूला शिंदे साहेब आहेत, माझ्या उजव्या बाजूला शिंदे साहेब आहेत, आणि मी जे नाव घ्यायला लागलोय ते सुद्धा त्याच परिवारातलं. या महाराष्ट्राच्या मातीत एक महात्मा असा आहे, वाळवंटामध्ये कीर्तनाला उभा राहिले होते, कमरेला उपरणं बांधलं, डोक्याला फेटा बांधला, रामकृष्णारी झालं, आणि रामकृष्णारी पासून जय विठ्ठल पर्यंत कीर्तन केलं 22 तास. काय म्हणलं पुन्हा एकदा सांगा. कीर्तन वाळवंटामध्ये कमरेला उपरणं बांधलं, डोक्याला फेटा बांधला, आणि रामकृष्णारी पासून ते जय विठ्ठल पर्यंत 22 तास कीर्तन केलं. तसं सुरवडच्या बापूसाहेब डगेंचा सुद्धा 9 तासाचा विक्रम आहे. बहुतेक त्यांना 9 तास असंच म्हणतात त्या भागात. आता तुम्ही दोघं त्या परिसरात असतात त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. 9 तास म्हणजे संध्याकाळी 9ला कीर्तन चालू झालं पारायणात, आणि सकाळी 6ला संपलं. आता ही बाकीची माझ्याकडे बघताना असं बघणार फेकतय, पण ज्याला माहिती आहे त्याला निश्चित माहिती आहे. बापूसाहेब डगे अजून बी 9 तास म्हणतात, आणि मी जे नाव सांगायला चाललोय 22 तास. मृदंगाचारी आपापल्या परीने बसले, बदलून गेले. ऐकणारे जोपर्यंत शक्य झालं तोपर्यंत ऐकले, निघून गेले. त्यानंतर 22 तासांनी गुरुनाम गुरु हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर 22 तास कीर्तन केलं. कीर्तन करून खाली बसल्यानंतर शिष्यांपैकी एक जणांनी विचारलं, बाबा 22 तासाचं कीर्तन झालं, अहो लोकांचा काहीतरी विचार. तेव्हा श्री गुरु बाबांच्या डोळ्याला त्या दिवशी पाणी आलं, आणि बाबांनी सांगितलं, लेकरा का कोणास ठाऊक, पण आजचं कीर्तन लोकांकडे बघून केलंच नाही.
मला वाटायचं आजचं कीर्तन माझा पांडुरंग ऐकतोय, पांडुरंगाने ऐकावं आणि मी बोलत उभा राहावं. मला भान राहिलं नाही. बहुतेक 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 तसेही महात्मे आहेत, पण तशाच महात्म्यांची सोय करण्यापेक्षा माझ्यासारख्या निर्बुद्धाची सुद्धा सोय व्हावी म्हणून 36 चरणाचा अभंग थेट 4 चरणावर आणला. 34 दृष्टांत द्यायला वेळ लागतील म्हणून 2च दृष्टांत दिले. त्यातला पहिला दृष्टांत दिला राजा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा झोपताना त्याच्या शयन कक्षामध्ये राजा म्हणून झोपला. विटेवरच्या मालकाची मर्जी फिरली आणि राजा म्हणून झोपलेल्या हरिश्चंद्राला उठताना भिकारी म्हणून उठावं लागलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. ऐका, झोपताना राजा म्हणून झोपला तरी पहिली गोष्ट दुसऱ्या दिवशी उठवायचं का नाही हे सुद्धा विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. आणि उठवताना राजा म्हणूनच उठवायचा का भिकारी म्हणून उठवायचा हे विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. पहिला दृष्टांत दिला राजा हरिश्चंद्राचा आणि श्रीकांत दादा दुसरा दृष्टांत दिला पांडवांचा. तो जगाचा बाप पांडवांचा सहाय्यकारी आहे. डॉक्टर साहेब, वारकरी संप्रदायात जगणारा तुमचा सबंध परिवार एक वाक्य धाडसाने बोलतो, शांत आहे का? पांडव जिंकावेत याच्यासाठी श्रीकृष्णानं महाभारतात 19 पाप केली. नाहीतर जिंकले नसते. बरंच कष्ट केलं त्याने. अहो, त्याची यादी सांगत असताना मी सांगू, द्रौपदीला साड्या पुरवल्या हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कामुक वनामध्ये अर्जुनासाठी सुभद्रा झाला. जगाच्या बापानं अर्जुनाची काम वासना पूर्ण करून दिली. पांडवांच्या यज्ञकुंडामध्ये जगाचा बाप पत्रावळी उचलण्याचं काम करत होता. त्या ज्या वेळेला रथाचं सारथ्य करायची वेळ आली तेव्हा जगाच्या बापानं अर्जुनाच्या घोड्याचे लगाम स्वतःच्या हातात घेतले. वेळ प्रसंगी अर्जुनाचे घोडे धुतले. एवढ्यावर पटत नसेल तर भीष्म पितामहाने शपथ घेतली होती. भीष्म पितामहाने शपथ घेतली, उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करून टाकीन. आणि पृथ्वी निष्पांडवी करीन म्हटल्यानंतर काळजी वाटली कृष्णाला. पांडव निश्चिंत झोपले. कृष्णाने मात्र द्रौपदीला सोबत घेतलं. भीष्म पितामहाच्या जवळ पहाटेला गेले. पहाटेला गेल्यानंतर द्रौपदीनं भीष्म पितामहाच्या पायाला हात लावला आणि पितामहाने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. हात जोडून द्रौपदी उभा राहिली. पितामहांना विचारलं, पितामह खरं सांगा, काल घेतलेली शपथ खरी का आता दिलेला आशीर्वाद? पितामह, काल रणांगणामध्ये तुम्ही शपथ घेतली पृथ्वी निष्पांडवी करेन. शपथ खरी करण्यासाठी तुम्हाला 5ही पांडवांना मारावं लागेल. पण आता तुम्ही आशीर्वाद दिलाय अखंड सौभाग्यवती भव म्हणून. आशीर्वाद खरा करण्यासाठी तुम्हाला 5ही पांडवांना तारावं लागेल. सांगा पितामह, कालचा आशीर्वाद खरा, कालची शपथ खरी का आताचा आशीर्वाद खरा? पितामहाने द्रौपदीकडे बघितलं, द्रौपदीला विचारलं, द्रौपदी, घरंदाज स्त्रीनं, शास्त्र सांगतं, घरंदाज स्त्रीनं अंधारासहित एकटीनं उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकूच नाही असा शास्त्राचा नियम आहे. मी शास्त्र पुन्हा एकदा सांगतो, घरंदाज स्त्रीनं अंधारासहित एकटीनं उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकूच नाही असा नियम आहे. मग तू माझ्या दारात येऊन उभा राहिली याचा अर्थ तू एकटी आली नाही. शपथ खरी का आशीर्वाद खरा हे सांगीन, फक्त हे सांग, येताना कुणाला सोबत घेऊन आली? द्रौपदीनं भीष्म पितामहांना बाहेर आणलं आणि एका कोपऱ्याकडे बोट केलं. ज्या कोपऱ्यात बोट केलं त्या कोपऱ्यामध्ये जगाचा बाप गोपाल कृष्ण. गुरुजी, माझं स्वच्छ मत आहे, अजूनही बऱ्याच जणांना कृष्ण कळालाच नाही. कळाला नाही म्हणजे आजही कृष्णाकडे बघताना आम्ही विनोदी पात्र म्हणूनच बघतो. कृष्ण हे विनोदी पात्र नाही बरं.
आम्ही ऐकला कधी काल्याच्या कीर्तनात. किती ऐकला. त्याने दाढीची वेणीची गाठ बांधली, झाला कृष्ण. गवळणींनी काढलेल्या रांगोळ्या मोडल्या, झाला कृष्ण. गायी घेऊन चारायला गेला, झाला कृष्ण. डॉक्टर साहेब, माझं स्वच्छ मत आहे, अजूनही बऱ्याच जणांनी कृष्ण नीट समजूनच घेतला नाही हो. उभे आयुष्यात त्याला काहीच मन भरून मिळालं नाही. काय मन भरून मिळालं सांगा बरं? जन्माला आला, आईबाप सोडून द्यावे लागले. गोकुळात गेला, गोकुळ सोडून द्यावं लागलं. राधेवर प्रेम केलं, राधेला सोडून द्यावं लागलं. द्वारका निर्माण केली, द्वारका सोडून द्यावी लागली. पांडवांच्या सोबत उभा राहिला, पांडवांना सोडून द्यावं लागलं. एक दिवशी जंगलात जाऊन विश्रांतीसाठी पडला, त्याला आयुष्य सोडून द्यावं लागलं. आयुष्यभर सगळ्या गोष्टी सोडत राहिला, पण जगताना मात्र हसतमुखानं जगला. बहुतेक मला जाणीवपूर्वक सांगू द्या, आजही आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी सोडून सुद्धा हसतमुखाने जगणारा प्रत्येक पुरुष माझ्यासाठी कृष्ण आहे. तो प्रत्येक जण आजही कृष्णाचा अंश आहे. द्रौपदीनं भीष्म पितामहांना समोर आणलं, कृष्णाच्या दिशेने बोट केलं. द्रौपदी इथपर्यंत आली हे कुणाला कळू नये म्हणून जगाचा बाप गोपाल कृष्ण, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही. कीर्तनात उभा राहिलेला कीर्तनकार स्वतःच्या घरापर्यंत पोहोचवायचा का नाही हे ज्याच्या हातात आहे, त्याचं नाव गोपाल कृष्ण आहे. त्याने द्रौपदीच्या चपला स्वतःच्या बगलेला धरल्या होत्या, द्रौपदीच्या चपला स्वतःच्या काखेत धरल्या होत्या आणि खाली मान घालून कृष्ण उभा राहिला होता. त्या कृष्णाकडे बघितलं आणि भीष्म पितामहाने द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी खरं सांगू, मला विचारते कालची शपथ खरी का आजचा आशीर्वाद खरा? मला जाहीर सांगू दे, कृष्णाने जर एखाद्याला मारायचं ठरवलं तर त्याला कोणीच तारू शकत नाही, आणि कृष्णाने जर एखाद्याला तारायचं ठरवलं तर अशा हजारो भीष्मांनी जरी शपथी घेतल्या तरी त्याला कोणी मारू शकत नाही. ऐका गड्या, त्या पांडवांसाठी त्याने सगळी कामं केली, नाराज केलं पांडवांना एकदाच. कधी? अभिमन्यू रणांगणावरती निघताना अभिमन्यूनं सगळ्यांच्या पायाला हात लावला. जुनी माणसं घरातून बाहेर जाताना थोरा मोठ्यांच्या पायाला हात लावायची. अभिमन्यूनं धर्मराज युधिष्ठिराच्या पायाला हात लावला. युधिष्ठिराने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. भीमाच्या पायाला हात लावला, भीमाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. अर्जुनाच्या पायाला हात लावला, अर्जुनाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. नकुल सहदेवच्या पायाला हात लावला, नकुल सहदेवने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. कृष्णाच्या पायाला हात लावला, कृष्णाने आशीर्वाद दिला, यशस्वी भव. ऐकताय की फरक आहे की? 5 जणांनी आशीर्वाद देताना आयुष्यमान भव दिला, कृष्णाने आशीर्वाद देताना यशस्वी भव दिला. शेजारी उभा असणाऱ्या सुभद्रेने कृष्णाला प्रश्न विचारला, दादा बाकीच्यांनी आयुष्यमान भव आशीर्वाद दिला, तो यशस्वी भव आशीर्वाद दिला, सांग माझ्या अभिमन्यूच्या आयुष्याबद्दल तुला काही शंका वाटते का रे? बहुतेक माहिती तर त्याला बी होतं, आता निघालेला अभिमन्यू परत माघारी येणार नाही. पण त्याच्या आईसमोर बोलत असताना कृष्णाने थोडा शब्दच्छल केला. कृष्णाने सुभद्रेलाच माघारी प्रश्न विचारला, सुभद्रे बाकीच्यांनी आशीर्वाद देताना आयुष्यमान भव दिला, मी आशीर्वाद देताना यशस्वी भव दिला. तूच सांग ताई, तूच सांग, माणसाचं आयुष्य जास्त असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं? मी काय म्हणतो, त्यांचा बहीण भावांचा जेव्हा संवाद संपेल तेव्हा संपेल. तुम्ही कीर्तनात बसलेल्यापैकी कोणी सांगा, माणसाचं आयुष्य जास्त असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं? यशस्वी असावं. किती जगला ह्याला शून्य किंमत आहे, कसा जगला ह्याला जास्त किंमत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असे लिहून जातात, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगलेलं कधीही चांगलं. आणि पुढे जाऊन बोलतो,
किती जगला याच्यापेक्षा कसं जगला याच्यासाठी माझ्याकडे एकच उदाहरण आहे. ज्या लेकराला जगताना स्वतःची आई नव्हती असं लेकरू वयाच्या 22व्या वर्षी अखंड जगाची आई होऊन गेलं. त्या लेकराचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय. कोण खातं तुम्ही किती आयुष्य जगला, त्याला तुम्ही कसं जगला याला जास्त किंमत आहे. सुभद्रेकडे बघता बघता कृष्णानं सांगावं, अगं सुभद्रे, यशस्वी जगणं गरजेचं आहे म्हणून मी यशस्वी भव म्हणलो. पण त्याच्या मनात जे 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 घोळत होतं तसंच घडलं. महाभारताचा नियम होता, एकाने एकाबरोबर युद्ध करायचं, एकाने अनेकांना मारायचं नाही, अनेकांनी एकाला मारायचं नाही. पण ज्या क्षणाला अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला, कौरवाच्या सैन्याने अधर्म केला आणि कौरवाच्या सैन्याने अभिमन्यूला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात पडला खरा, तेवढ्यावरती समाधान झालं नाही म्हणून जयद्रथाने अभिमन्यूच्या प्रेताला लाथ दिली. बातमी हा म्हणता अर्जुनापर्यंत पोहोच. लेकरू रक्ताच्या थारोळ्यात पडलंय हे कळल्याबरोबर अर्जुनाने कृष्णाला सोबत घेतलं, अभिमन्यू पर्यंत आले. कृष्णाने अभिमन्यूची मान स्वतःच्या मांडीवर घेतली. अर्जुनाने हात जोडले. एक बाप स्वतःच्या लेकरासाठी जगाच्या बापाकडे विनंती करत होता. हात जोडून अर्जुनाने विनंती केली, देवा, मला माहिती आहे तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, तू फुकट कुणाला काही देत नाही. द्रौपदीला साड्या दिल्या, बदल्यात चिंदी घेतली. सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, बदल्यात त्याच्याकडून पोहे घेतले. शबरीला मोक्ष दिला, सायुज्यता दिली, बदल्यात तिच्याकडून सुद्धा उष्टी का होईना बोरं घेतली. देवा, आज फक्त माझ्या लेकराला आयुष्य मागतोय. माझी इच्छा अशी आहे, माझ्या लेकराला आयुष्य दे, बदल्यात माझ्या आयुष्यभराचं पुण्य घे. अर्जुन लेकरासाठी हात जोडून कृष्णाच्या समोर उभा राहिला होता. तिथं जसा अर्जुन कृष्णा पुढे उभा राहिला होता, एक बाप स्वतःच्या लेकरासाठी विनंती करत होता, तशी गेल्या वर्षी ह्या परिवारातली 3 लेकरं स्वतःच्या बापासाठी देवाकडे विनंती करत होती. देवा, आमचा बाप जगला पाहिजे, आमचा बाप वाचला पाहिजे, आमच्या बापाला आयुष्य मिळालं पाहिजे. म्हणून ही 3 लेकरं त्या विटेवरच्या मालकाकडे बघत होती. पण बहुतेक त्याच्या मनात आल्यावर तो कुणाचंच ऐकत नाही. कृष्णाने स्वतःच्या हाताने अभिमन्यूचे डोळे झाकले. पांडवांना सगळं देणारा कृष्ण आयुष्य देताना मात्र का कुणास ठाऊक त्यांच्यावरती नाराज झाला. महाराज, राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही, पांडवांचं चाललं नाही, आम्ही नेमकं काय करावं? आम्ही माणूस म्हणून जगत असताना आम्ही काय करावं? तुकोबांचं स्वच्छ मत आहे, हायच काय तुमच्या हातात म्हणून तुम्हाला धडपड करायची? भगवंताने आयुष्य नावाचं 3 पानाचं पुस्तक तुमच्या आमच्या अंगावर फेकून दिलं. आयुष्य नावाचं फक्त 3 पानाचं पुस्तक आहे. पहिल्या पानावर त्याने जन्म लिहिलाय, दुसऱ्या पानावर त्याने कर्म लिहिलंय आणि तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिलाय. गंमत अशी आहे, हे 3 पानाचं पुस्तक असताना सुद्धा ह्या 3 पानाच्या पुस्तकातली 2 पानं आजही विटेवरच्या मालकाच्याच हातात आहेत. जन्म विटेवरच्या मालकाच्या हातात आहे, मृत्यू विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. अजून एक निसर्ग नावाची गोष्ट आजही विटेवरच्या मालकाच्याच हातात आहे. माणसाने कितीही प्रयत्न केला, आजपर्यंत माणसाला निसर्गावरती विजय मिळवता आला नाही. आजपर्यंत माणसाला मृत्यूवर विजय मिळवता आला नाही. आजपर्यंत माणसाला जन्मावर विजय मिळवता आला नाही. ऐका, तुमच्या आमच्या हातात असणारं एकच पान, त्याचं नाव आहे कर्म. तुम्ही तुमच्या पद्धतीनं वाटेल तसं त्या पानावरती गिरवू शकता. एखाद्यानं मधल्या पानाची राख रांगोळी केली तरी देव त्यात हस्तक्षेप करत नाही. एखाद्याने मधल्या पानाचं सोनं केलं तरी देव त्यात हस्तक्षेप करत नाही. कर्माच्या बाबतीत देव अजिबात ढवळाढवळ करत नाही. तो वारी करणाऱ्याला त्रास देत नाही आणि चोरी करणाऱ्याला बी त्रास देत नाही. माणसं म्हणे अमक्या तमक्या मंदिरात चोरी झाली आणि देव काय करत होता? तो काही करत नाही. त्याने त्याची काय गरज आहे? त्याने हिशोबासाठी 2 जण ठेवले.
कर्मामध्ये तो अजिबात ढवळाढवळ करणार. आणि बाबा तुम्ही चित्रगुप्त हे नाव घेतलं म्हणून मला आणखी पुढं सांगू द्या. बहुतेक आयुष्य नावाच्या पुस्तकातलं प्रत्येक चित्र गुप्त आहे, म्हणूनच हिशोबाला चित्र गुप्त आहे. नाही वाया गेलं वाक्य. नाही तर तसं मी ह्यानं सांगितलं होतं. आयुष्य नावाच्या पुस्तकाचं भविष्यातलं प्रत्येक चित्र गुप्त आहे, म्हणूनच हिशोबाला चित्र गुप्त आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही काही करा, ते कधीच तुम्हाला त्रास देत नाही. फक्त एक आहे, आयुष्यभर काही जणांचं ज्ञान बोलतं, काही जणांचं पद बोलतं, काही जणांचा पैसा बोलतो, काही जणांची प्रतिष्ठा बोलते, काही जणांचं ज्ञान बोलतं. जाहीर आहे का, आयुष्यभर कुणी बोलू द्या, मरताना फक्त त्याचं कर्म बोलतं. आणि कर्म जेव्हा हिशोबाला येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. तुकोबांनी स्वच्छ सांगितलं, आहेच काय तुमच्या हातात म्हणून तुम्ही धडपड करणार, त्यापेक्षा ऐका. तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहज पहा. राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही, तुमचं चालणार नाही. पांडवांचं चाललं नाही, तुमचं चालणार नाही. उलट स्वतःच्या मनाला आजच समजूत घाला, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड, अतिशय समर्पक अभंग. सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान. माझ्या पाठीमागं जो बोर्ड लावला आहे त्याच्यावरून सहज सगळ्यांच्या लक्षात यावं. आजच्या सेवेचा परिहार सांगत असताना गुरुजी अंगदबुवा बहुतेक आदरणीय गणपतराव गायकवाड यांचा हा परिवार. 4 मुलं. आदरणीय गणपतरावजी गायकवाड यांना 4 मुलं. सगळ्यात थोरले आदरणीय मधुकर, त्यांच्यानंतर आदरणीय तुकारामजी म्हणजे भाऊ, त्यांच्यानंतर आदरणीय सखारामजी, आणि सगळ्यात लहान धाकटे बाळकृष्णजी. अशी 4 भावंड. या 4 भावंडांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे आदरणीय तुकारामजी माजी सैनिक होते. भाऊ म्हणायचे सगळे. वारकरी संप्रदायावरती प्रचंड निष्ठा, वारकरी संप्रदायावरती प्रचंड प्रेम. मी जर बरोबर बोलत असेल तर गुरुनाम गुरु वास्कर महाराजांच्या परंपरेत असणारा हा सबंध परिवार. ऐका, स्वतःच सबंध आयुष्य एकतर सैनिक म्हणून निवृत्त झाले, त्याच्यानंतर नोकरी केली, निवृत्त झाले, 2 पेन्शन चालू झाल्या, पण पेन्शन चालू झाल्यानंतर त्या खर्चाव्यात कशा हे कळायला सुद्धा, किंवा हे विचार मनात यायला सुद्धा वारकरी महात्मा किंवा वारकरी अंतकरण असावं लागतं. जिथं वारकरी संप्रदायाचं कार्य सुरू आहे तिथं आयुष्यभर मदत केली. ऐका, वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही कार्याला भाऊ कधीच आडवे आले नाही. आयुष्यभर आडवे आले नाहीत ह्यात काही नवल आहे. मरताना सुद्धा सत्याला आडवे आले नाहीत. बरोबर आहे. रामनवमीचं पारायण संपलं, सगळ्या वारकरी मंडळी, आदल्या दिवशीची बहुतेक पंगत, आदल्या दिवशीची संत पंगत ह्यांच्याकडेच होती. सगळ्या वारकरी मंडळींना हट्ट करून जीव घातलं, सगळ्यांना हट्ट करून जीव घातलं. रामनवमीचा सोहळा आनंदाने साजरा केला. रामनवमीच्या सोहळ्यावरून घरी आले, मनामध्ये प्रचंड आनंद, आणि मनामध्ये तोच आनंद घेऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर कामाच्या निमित्ताने शेतात गेले. कुणाला कोणती कल्पना नाही, कुणाला कोणता भास नाही. माणूस थोडा आजारी असलं म्हणजे बाकीची माणसं तशी मानसिकता करतात. दवाखान्यात माणूस ऍडमिट असलं म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतात, हे बघा आम्ही करायचे तेवढे प्रयत्न केले, आता इथून पुढे तुमचं देव आणि तुमचं दैव तुमच्या बरोबर, असं सांगितलं म्हणजे माणसं थोडीशी मानसिकता तयार करतात. पण गुरुजी, जो माणूस सकाळी झोपेतून लवकर उठतोय, स्नान संध्या करून रानात निघून जातोय, काय परिवाराची अवस्था होती. रानात निघून गेले, छातीत दुखल्याचं निमित्त. सगळ्या गोष्टी जवळ आहेत, सगळ्या गोष्टी सोबत आहेत. परिवारातल्यांनी, घरातल्यांनी, लेकरा बाळांनी जगवण्यासाठी प्रचंड प्रयत्न म्हणजे डॉक्टरांपर्यंत नेऊन पोहोचवलं.
बहुतेक भाऊंना 3 मुलं. मुलाचं नाव आप्पासाहेब, 2 मुली, एका मुलीचं नाव उषा आणि दुसऱ्या मुलीचं नाव सुषमा. भाऊंना दवाखान्यात पोहोचवा. बर, घरात डॉक्टर आहेत, पण डॉक्टर साहेब माफी मागून एक वाक्य, अरे मला तुमच्या क्षेत्राला आव्हान नाही करायचं. तुम्ही जिवंत माणसं सुखात ठेवू शकता, पण एखाद्या माणसाला निवळ जगवायचा की मारायचं हे ठरवणारा डॉक्टर मात्र अजूनही पंढरपुरात कमरेवर हात देऊन उभा राहिला, एवढं मात्र निश्चित. मी आधांतरी नाही बोलायचो, माझं स्वच्छ मत आहे, माझ्याकडे प्रमाण आहे. डॉक्टरने जर जीव वाचवला असता तर देव नावाच्या गोष्टीला किंमतच राहिली. वैद्य वाचवीती जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा. वैद्य वाचवीती जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती. वैद्य वाचवीती जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा. जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. ऐका गड्या, डॉक्टरने जर जीव वाचवला असता तर माणसांनी घरात देवाच्या ऐवजी डॉक्टरचे फोटो लावले असते. मी जाणीवपूर्वक बोलतो, निव्वळ डॉक्टरने जीव वाचवला असता आणि पैशाने माणसं जगली असती तर तुमच्या टाळाला, विण्याला आणि पखावाजाला किंमत राहिली नसती. परिवाराने प्रचंड प्रयत्न केला, पण का कुणास एखाद्या लहान लेकराने स्वतःच्या हातात वाळू घ्यावी आणि ती मूठ घट्ट दाबण्याचा प्रयत्न करावा. जेवढी मूठ घट्ट करावी तेवढी अलगद त्याच्यातून ती वाळू निसटून जावी. तसं बापाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण का कुणास भाऊंनी परिवाराचा निरोप घेतला. परिवार हळहळला, प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी आलं. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. परिवार धाय मोकलून रडायला लागला. पिठेवरच्या मालकाला विचारलं, तुझा माझा देवा, अरे वैराकार, काय चुकलं होतं देवा? आयुष्यभर तुझी वारी केली, आयुष्यभर तुझ्याशी प्रामाणिकपणाने जगला. बर त्याच्याही पेक्षा भाऊ एकटेच प्रामाणिकपणाने जगले किंवा त्यांचंच आयुष्य त्यांनी समृद्ध केलं असं नाही. आज परिवारातली कोणतीही व्यक्ती घ्या, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र पांडुरंगाची माळ आहे. एवढं सगळं आयुष्य जगून सुद्धा देवा आज तू हे दुःख आमच्या वाट्याला का दिलं? बहुतेक ते दुःख का दिलं याचं उत्तर सांगत असताना मला थोडं पुढं बोलू द्या, मला जाणीवपूर्वक सांगू द्या. तुम्ही आम्ही कितीही प्रयत्न केला तरी मृत्यू हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य आहे आणि योग्य वेळी तुम्हाला ते स्वीकारावंच लागतं. बरं, कुणी असो मरणाचा स्वीकार करावाच लागतो. मरणाने आजपर्यंत कधीच कुणामध्ये भेदभाव केला नाही. मरणाने जेवढ्या ताकदीनं गरीब मारला तेवढ्याच ताकदीनं श्रीमंत नाही.
बाकीच्यांबद्दल आधांतरी बोलण्यापेक्षा मरणाने जेवढ्या ताकदीनं रावण मारला तेवढ्याच ताकदीनं त्याने राम मारला. काल तुम्ही रामनवमी संपन्न केली, पण एक दिवशी प्रभू रामचंद्राला सुद्धा स्वतःचं शरीर शरयू नदीमध्ये समर्पित करावं लागलं हे मात्र निश्चित आहे. मरणाने जेवढ्या ताकदीनं कंस मारला तेवढ्याच ताकदीनं कृष्ण मारला. बरीच माणसं कीर्तनात जाणकार आहेत. बहुतेक कृष्णाच्या मृत्यूबद्दल बोलत असताना शिकाऱ्याने बाण मारला आणि शिकाऱ्याने मारलेला बाण कृष्णाच्या छातीला लागला का कंठाला. शिकाऱ्याने कृष्णाला बाण मारला, शिकाऱ्याने मारलेला बाण कृष्णाच्या छातीला लागला का कंठाला. तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? का दोन्ही पर्यायांमध्ये उत्तर नाही म्हणून शांत आहे का? मग उत्तर सांगा ना, थेटत्यात काय असते. नाही महाराज, छातीला नाही लागला, कंठाला नाही लागला, अंगठ्याला लागला. डॉक्टर साहेब आज माझं भाग्य तुम्ही स्वतःच पुढे आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला? तुम्ही स्वतः सांगितलं अंगठ्याला लागला. मी तुमच्यापेक्षा प्रचंड निबुद्ध आहे मी, पण मला एक सांगा, तुम्ही तुमच्या विज्ञानाला अनुसरून सांगा, अंगठ्याला लागलं मरतंय काय? बर, बाकीच्यांबद्दल राहू द्या. आपल्यासारखं भावाचा बांध कोरणार गडी मेल नाही, अंगठा फुटला तरी मेल नाही. मेल का? आपली मस्त 5 लिटर दूध देते तरी शेजारच्या गावात आपला 10 लिटर चालते. आपण मर ना. एकादशी दिवशी आपल्या घराभोवती टरपल गावते शेंगाची. ते आपापल्या पद्धत. तुम्हाला काय आठवलं मला माहित नाही. शेंगाची गावणारच की टरपल, आपण वारकरी म्हणजे. मुद्दा आहे का नाही गड्या? जर अंगठ्याला लागल्याने मरत नसेल, बरं आपल्यासारखा मरत नसेल, कृष्ण परमात्मा येतो. सोपं सांगतो पुढे बोलतो. कृष्ण मेला, बाणाने नाही मेला, कृष्ण वचनाने मेला. वचनाने मेला. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये, माझ्याकडे वेळ थोडा कमी असल्या कारणे, प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये 2 भावांची भांडणं, त्यातल्या दोघांचं भांडण मिटवायला प्रभू रामचंद्र गेले. सीताई साहेबांच्या शोधाला निघाले असताना 2 भावांची भांडणं मिटवायची होती. एकाच नाव वाली, एकाच नाव सुग्रीव आहे. वालीला मारायचा होता, सुग्रीवाला तारायचा होता. रघुनंदनाने धनुष्याला बाण लावला, वालीच्या दिशेने बाण मारला. बाण मारल्यावर वाली फिरला आणि वालीच्या पाठीत बाण लागला. पाठीत बाण लागल्याबरोबर वालीच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. प्रभू रामचंद्र वालीच्या शेजारी येऊन उभा राहिले आणि प्रभू रामचंद्राने वालीला सांगितलं, वाली, वारकऱ्यानं आणि क्षत्रियानं मारताना रडू नये. कुणी म्हणला वारकऱ्यानं आणि क्षत्रियानं मारताना रडू नये. अरे क्षत्रिय आहेस वाली, तू तुझ्या डोळ्यातनं पाणी कसं? त्या वालीनं प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, देवा, मरतोय म्हणून नाही रडत. अरे मला मान्य आहे, उपजेते नाशे, नाशेले ते पुनरपिसे, हे मला मान्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरायचंय, मला मान्य आहे. पण रघुनंदना, आज डोळ्याला पाणी एवढ्यासाठी येतं. मारायचं होतं तर तूच मारणारा होता, तूच तारणारा होता. पण बाण मारताना तू माझ्या पाठीत बाण मारला. रामा, पाठीत बाण मारायला, पाठीवर वार करायला तू काय महाराष्ट्रातला आहेस काय? बहुतेक पाठीवर वार करणारी माणसं महाराष्ट्र. कसं? आता कशाला लांब बोलताय? छावा चित्रपट बघा, सोडून द्या विषय. कशाला मला जास्त बोलायला होत? लय उदाहरण आहेत माझ्याकडे, हजारो उदाहरण आहेत. बहुतेक पाठीवर वार करत नाही. तर तुम्ही आता छत्रपती शिवाजीराजांचा एखादा पुतळा बघा जाता येता कधीही. पूर्णाकृती पुतळा जर तुम्हाला बघायला नाही मिळाला, साताऱ्यात बाला मोठा पुतळा आहे, बोर मध्ये बाला मोठा पुतळा आहे. राजांच्या पुतळ्याजवळ बघा. सध्या छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा ढाल स्वतःच्या हातात नाही ठेवली. ढाल राजांनी हातात नाही घेतली. राजांनी सुद्धा आता ढाल स्वतःच्या पाठीला लावली. राजांना सुद्धा माहिती आहे हे आता वार करतील
तर पाठीमागूनच करतील. समोरून वार करणारी माणसं बहुतेक संपून गेली. वालीनं प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि सांगितलं, रामा, मारणारा तो तारणारा तो, पण चूक केली. म्हणजे काय, पाठीत वार नव्हता करायला पाहिजे. प्रभू रामचंद्राने वालीचा हात हातात घेतला आणि शपथ दिली, वाली, ह्या अवतारात मी तुला मारलं, पुढच्या अवतारात तू मला मार. चुकला असेल माझं, पण ह्या अवतारात मी तुला मारलं, पुढच्या अवतारात तू मला मार. रामाचा कृष्ण झाला, वालीचा व्याध झाला, वालीचा शिकारी झाला. पण कृष्णाची अडचण अशी होती, कृष्णाचं सबंध शरीर नैनम छेदंती शस्त्राने नैनम दहती पावका, त्याच्या शरीराला बाण लागायला जागाच नव्हती. म्हणून वसुदेवाच्या डोक्यावरती बसून जेव्हा निघाला, त्या गोकुळाकडे जेव्हा निघाला, पूर आलेल्या नदीतून जेव्हा निघाला, तेव्हा कृष्णाने पूर आलेल्या नदीमध्ये स्वतःच्या पायाचा अंगठा बुडवला. अंगठा बुडवला त्याचं कारण असं, त्याच्या शरीराला बाण लागायला जागा नव्हती. बाण लागायला एखादी तरी जागा असावी, म्हणून त्याने अंगठा पाण्यात बुडवला. तेवढाच अंगठा तुमच्या माझ्यासारखा साधारण झाला. तेवढी एकच जागा होती कृष्णाच्या शरीराला बाण लागायला, म्हणून अंगठा साधारण असल्या कारणे शिकाऱ्याने मारलेला बाण कृष्णाच्या अंगठ्याला लागला. आणि जगाचा बाप गोपाल कृष्ण, पण त्याला सुद्धा एक दिवशी मृत्यू स्वीकारावा लागला. येते नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव. किती स्पष्ट आहे का, मृत्यू प्रत्येकाला स्वीकारावाच लागणार आहे. आणि बहुतेक याच मृत्यूची जाणीव करून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी आजचा अभंग रचला. पण त्यातही अभंग रचत असताना त्याच्या पाठीमाग काहीतरी पूर्वपीठिका होती. तुकोबांचे अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता नाही. लय अवघड हाय गड्या नोम गाया बाप रे तुझ्या बाप. म्हणून मी विचारलो लाईव्ह आहे का शूटिंग. मला असा राग येतो मधन. मला म्हणा येत नाही म्हणून नाही येत, म्हणूच नाही म्हणून येत. कुठं आलत बरं. हा, तुकोबांचे अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नाहीत. आणि एका वारकऱ्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने बोलत असताना नारदाच्या गादीवरून एकही रचलेलं गाणं न म्हणावं अशी माझी स्वतःची एक नियमावली स्वतःलाच घाल. नाहीतर लता दीदींनी सुद्धा मैं क्या करू हाय मुझे बुढ़ा मिल गया गाणं गायला नकार दिला. शपथ दिलता त्यांच्यासमोर जेव्हा हे गाणं आलं होतं ना, मैं क्या करू हाय मुझे बुढ़ा मिल गया, त्यांनी ते गाणं हातात घेतलं. आर.डी. बर्मन साहेब समोर बसले होते. आर.डी. बर्मन साहेबांकडे बघितलं आणि ते म्हणले, हे गाणं मी गायचं. असली गाणी म्हणायला मी काय कीर्तन करावे. अजून एक बार नकार दिलता. आपलं आपण पावित्र्य जपलंच पाहिजे. तुकोबांचा अभंग आहे आणि तुकोबांच्या अभंगातली पूर्वपीठिका आहे. त्याच्या पाठीमाग काहीतरी घटना घडली. सुचलं म्हणून रचलं एवढे सोपे अभंगाची रचना नाही. मग सांगा महाराज, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचेच आले ना, असं तुकोबाराय का म्हणले. एवढं सांगतो आणि थांबतो. शांत आहे का मात्र सर्वांगाचं कान करू. झालं असं, त्या दिवशी तुकोबारायांच्या दारामध्ये येऊन बैलगाडी उभा राहिली. बहुतेक जुन्या काळातले निरोप बैलगाडीनच यायचे आणि बैलगाडीनच जायचे. माहेरवासीन आली तरी बैलगाडीनच यायची आणि निघाली तरी बैलगाडीनच जायची. आणखी एक गंमत होती देवबाप्पा, या रस्त्या एवढ्या अंतरावरून एखादी माहेरवासीन निघाली, रस्त्या एवढ्या अंतरावरून निघाली, तुम्ही इथून तिच्याकडे बघत असला, तुम्हाला हिथून कळायचं माहेरला चालली का सासरला. हिथून कसं कळल, त्याला नाही विचारलं तरी कळायचं. नुसतं बघितलं तिच्याकडे तरी कळायचं माहेरला चालले का सासरला. असं कसं कळेल, अहो बघितलं की लक्षात यायचं. कारण असं, माहेरला चालली की अशी पुढं बघत बसायची आणि सासरला निघाली कन्या सासऱ्याशी जाय, मागे परतून पाय, माघारी वळून बघायची. आताच्या सारखं उठता का सुनबाई म्हणून सासू उठवत नव्हती. लहान लहान पोरींची लग्न झालेली असायची. सुनबाई अशी झोपलेली असेल, सासू जवळ यायची, अशी तिची केस धरायची आणि मेलेलं जनावर जसं वडत आणतात तशी सासू सुनाला वडत जात्यापर्यंत आणायची, जात्याजवळ बसवायची, दळ म्हणायची. दळ. केस सडलेली असायची, पोरीच्या डोळ्यातून पाणी यायचं. पोरीच्या डोळ्यातून आलेलं पाणी बघून सासू आणखी एक वाक्य घाणेरडं बोलायची. खरं ते बोलू नाही मी कीर्तनात, पण सासू म्हणायची, रडते कशासाठी, रडायला काय तुझा
हा हा आई आई बरोबर बोलते, तो फक्त जोरात बोल. ती सासू म्हणायची रडते कशासाठी, रडायला काय तुझा बाप मेला का काय. ती एवढी एवढी पोरगी अशी उभा राहायची, सासूच्या पुढे हात जोडायची आणि सासूला म्हणायची आत्या जड झाली असली तर विहिरीत ढकलून द्या, हाना मारा शिव्या द्या, पण पाया पडती माझ्या. बापाला काही म्हणू नका म्हणायची. आणि गुरुजी दिवसभर वाट बघत बसायची. आताच्या सारखे संपर्क होत नव्हते. माहेराबरोबर कमी संपर्क असायचा. पुढचं वाक्य पुढचं वाक्य बोलायला निघालोय. कदाचित बऱ्याच जणांना पटायचं नाही. माझ्याकडून आता एक वाक्य बोललं गेलं. माहेरात संपर्क कमीच असायचा आणि बहुतेक माहेरात संपर्क कमी होता म्हणूनच संसार सुखात होते. परत एकदा सांगता का बुवा काय म्हणला तुम्ही ते? माहेरात संपर्क कमी होता म्हणूनच संसार सुखात होते. आईनं निरोप देतानाच पुरीला शिकवलं होतं, ज्या दिवशी दिली त्या दिवशी मेली. पुन्हा वळून माहेराकडे माघारी बघायचं नाही. वाईट वाटलं तर तिकडच जीवाचं काळ कोळस करायचं, पण पुन्हा बापाच्या उंबऱ्याला पाय लावायचं नाही. आली हसत ये, गेली हसत जा. आई शिकवायची. आताची ना फोन लावला आणि म्हणली काय करते, म्हणली भांडी घासती. आणि तू भांडी घासती, सासू म्हणली झोपले ते. जीवली का सासू? हो. बरं गिळावलं तिला. आणि हो लय तुझ्या जीवाला त्रास होत असेल तर पाहुणा आल्यावर मला फोन कर. उद्या उरकून बस आणि पाहुण्याला घेऊन आपली गळ्या शिपत. गुरुजी वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. बरेच गडी सध्या नोकरीवरून निघाल्यानंतर आधी सासरवाडीत जातात, मग आई बापाची गाठ घ्यायला येतात. गळ्याच्या नाही नाही का कुणाच पण ही शोकांतिका वाढायला लागली. गरजेपेक्षा जास्त मुलीच्या प्रपंचामध्ये केलेली ढवळाढवळ हे अलीकडच्या घटस्फोटांचं सगळ्यात मोठं कारण आहे. बहुतेक या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घ्याव्यात गड्या. त्या दिवशी तुकोबांच्या दारात बैलगाडी येऊन उभा राहिली. बैलगाडी कुणाची? तुकोबांचं त्यावेळेच तुकोबरायांचे सासरे. पुण्यातलं त्यावेळेचं सगळ्यात मोठं प्रस्थ आबाजीपंत गुळवे. आबाजीपंत गुळवेंची बैलगाडी दारात आली. बैलगाडीत आबाजीपंत गुळवेंचे दिवाणजी नाव श्याम काका. श्याम काका दारात येऊन उभा राहिले. श्याम काकांनी हाक मारली, जिजा. तुकोबरायांच्या पत्नीचं नाव जिजा. जिजा दारात दिसली आणि दारात दिसल्याबरोबर दारात बैलगाडी आली. पहाटेची वेळ आहे म्हणून जिजा धावत आली. श्याम काकांकडे बघितलं, हात जोडले. वडिलांच्या वयाचे श्याम काका त्यांच्याकडे बघून हात जोडले. विचारलं काका का आलाय? पण तिच्या काळजाला एका गोष्टीचा खरखर आला. कोणत्या गोष्टीचा? बहुतेक निरोप आनंदाचा असला की बैलाच्या पाठीवर झुली असायच्या आणि निरोप दुःखाचा असला की बैलाच्या पाठीवर झुली नसायच्या. त्या दिवशी निरोप आनंदाचा नव्हता, दुःखाचा होता. बैलांच्या पाठीवर झुली नव्हत्या. जिजा धावत आली आणि धावत येऊन तिने प्रश्न विचारला, काका का आलाय? जिजा, तुझा बाप आणि माझे मालक आबाजीपंत गुळवे जरा आजारी आहेत आणि बहुतेक पोरीला निरोप देताना असाच दिला जातो. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत बापाचा निरोप पोरीला देताना तुझा बाप मेला, तुझा बाप वारला असं सांगताच येत नाही. कुणी विचारा. गेल्या वर्षी सुद्धा या गायकवाड परिवारातून जेव्हा त्या ताईंना फोन केला असेल, तुम्ही विचारून घ्या उषा ताईंना, सुषमा ताईंना. फोन आला तेव्हा भाऊ जरा आजार आहेत असाच फोन करावा लागला असेल. असाच फोन करा. पोरीला बापाचा निरोप तसा देताच येत नाही. त्या क्षणाला श्याम काका बोलल्याबरोबर जिजा बैलगाडीत बसली. तुकोबराय बैलगाडीत बसले. गाडी देहू पासून पुण्यापर्यंत यायची होती. ज्या गल्लीत आबाजीपंत गुळवे राहत होते तिथपर्यंत गाडी पोहोचली. जिजाने बैलगाडीतून बाहेर बघितलं.
4-2 स्त्रियांनी तोंडाला पदर लावला होता आणि ज्या अर्थी स्त्रियांनी तोंडाला पदर लावला त्या अर्थी काही का होईना पण वाईट घडले. गाडीतून उडी मारली, दारात येऊन उभा राहिली. दारात जमलेल्या गर्दीनं जिजाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. वाट काढत पुढे आली. बापाचं प्रेत झोपवलं होतं त्या प्रेतासमोर आली. बाबा म्हणून आरतारोळी ठोकली आणि कडाडून मिठी प्रेताला मार. बाबा उठा, तुमची बाहुली आली, तुमची लेक आली, तुमची पोरगी आली, बोला माझ्या बरोबर. बोलले असतील काय? बोलले असतील नाही बहुतेक. आणि सांगतो स्पष्ट ऐका, माझं स्वच्छ मत आहे. माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच माणसांबरोबर बोलून घ्या. आपण महाराष्ट्रात राहणारी माणसं घाणेरडी सवय लागली आपल्याला. आपण मेलेल्या मड्याजवळ बसतो आणि त्याला बोल 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 म्हणून विनंती करतो. जिवंतपणी एकामेकाच्या दारात न गेलं तरी तोंडाकडे बघत नाही आपण. उलट आपण अभिमानानं पाहुण्यारावळ्यांना सांगतो 10 वर्ष झालं. त्याच्या कशाचा अभिमान वाटेल माणसाला मला माहित नाही बाबा. आपण भावाबरोबर बोलत नाही ह्या गोष्टीचा अभिमान धरावा वय. आपण भावाबरोबर बोलत नाही ह्या गोष्टीचा अभिमान धरू नका. वाटलीच तर त्या गोष्टीची कधीतरी लाज वाटली पाहिजे. भावाबरोबर बोलत नाही ही लाज वाटायसारखी गोष्ट आहे, अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाही. बर 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 का अभिमान धरता? कोणत्या गोष्टीचा धरता? गुरुजी रोज श्राद्धाचं कीर्तन करतो. अक्षरशः मी अनुभवातून सांगतो. पोरगा सोबत आहे माझ्या, तुम्ही त्याला विचारून घ्या. मी जर 10 कीर्तन करत असेल तर त्यातली 7 कीर्तन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मेलेल्यांची. तुम्ही शांत झालाय त्याची कारण अशी आहेत. बहुतेक तुम्ही ते निरीक्षण केलं नाही. श्रीकांत दादा, कोरोनाने जेवढी माणसं मेली कोरोनाने, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त माणसं हृदयविकाराच्या झटक्याने मेली. फक्त तुम्ही मोजना झालाय. माणसाची पाखरासारखी चाललेत आपल्या. समोर दिसणारा माणूस उद्या दिसेल का नाही याची खात्री देता येत नाही. समोर बसलेला माणूस उद्या बसेल का नाही खात्री देता येत नाही. भेटलेला माणूस पुन्हा भेटेल का नाही याची खात्री देता येत नाही. सहज चालली हो माणसं, सहज चालली, आपल्याला सोडून निघाली. बरं बाकीच्या माणसांबद्दल बोलण्यापेक्षा सातारा जिल्ह्यातली 2 रत्न वृद्धापकाळानं का होईना पण गेली. गुरुनाम गुरु बाबा महाराज सातारकर गेले, गुरुवर्य नामदेव बाप्पा शामगावकर गेले. बरं काय म्हणून सांगू मी? नका वैर धरून जगू, सोडून द्या. कदाचित हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असतं. माझ्याच नाही, कदाचित तुमच्या आयुष्यातलं शेवटचं. किती दिवस आबोला धरून जगणार आहे? किती दिवस राग धरून जगणार आहे? इथं समोर आदरणीय भाऊंचा फोटो आहे. कीर्तनात कुठंतरी उषाताई बसली असेल, सुषमाताई बसली असेल. उषाताईला जर मी सांगितलं ताई एखादी हाक भाऊंना मार, ती हाक मारेल की? भाऊ बोलतील काय? पोरगी आहे, जीव आहे बापाचा पुरीवर, नाही बोलत. फोटो आठवण देतात, फोटो आव देत नाहीत. फोटो आठवण देतात, तोंडावरून हात फिरवत नाहीत. फोटो आठवण देतात, का आला म्हणून विचारपूस करत नाहीत. डॉक्टर साहेब फोटो आठवण देतात, फोटो स्पर्श करत नाहीत. आणि माझं स्वच्छ मत आहे, जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नात्याला किंमत आहे, तोपर्यंत नात्यांची कदर करा. जिजा बापाच्या प्रेतापुढे उभा राहिली, धाय मोकलून रडली. शेवटी प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा म्हटलं की 3 भाऊकीतले आणि 1 पाहुणा. एका पाहुण्यानं खांदा द्यायचा म्हणून स्वतः दस्तूर खुद्द तुकोबरायांनी प्रेताला खांदा दिला. काय आबाजी पंत गुळव्यांचं नशीब असेल, जगद्गुरु तुकोबरायांनी प्रेताला खांदा दिला. प्रेत यात्रा निघाली आणि प्रेत यात्रा 20व्यापर्यंत आली. बाबा काय शब्द गोड काढला असेल जुन्या माणसांनी. कोणता 20वा? खरं सांगा बरं, 20वा नेमका कोणाला? माणसं म्हणली प्रेताला 20वा द्या, प्रेताला 20वा द्या, प्रेताला 20वा द्या. खरंच प्रेताला 20वा का? त्याला कुठला आलाय 20वा?
आता आता निश्चिंतीने पाऊल विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची आणि निघून गेला तो. त्याला आता टोचवलं तरी टोचत नाही, मारलं तरी लागत नाही. त्याला आता तुम्ही भडाग्नीत टाकणार आहे तरी तो चकार शब्द काढणार नाही. त्याला कसला आलाय विसावा? विसावा खांदेकऱ्यांना. बहुतेक विसाव्याला पाठीमागले खांदेकरी पुढे येतात आणि पुढले खांदेकरी पाठीमागे जातात. आतापर्यंत तुकोबराय माग होते, ते तुकोबराय पुढे आले. तेवढ्या माणसात जिजानं ते बघितलं आणि जिजा धावत आली, प्रेताला आडवी उभा राहिली. माणसं म्हणे, अरे पोरीनं प्रेत अडवायचं नसतं ना, प्रेताला कोणीच आडवं जाऊ नये. स्वतःची लेक आहे, स्वतःची पोरगी आहे. आबाजी पंत गवळ्यांच्या लेकीनं प्रेत यात्रा थांबवली. सगळी माणसं अवतीभोवती जमा झाली. जिजा मात्र प्रेत यात्रेला आडवी उभा राहिली. तुकोबरायांकडे बघितलं आणि तुकोबरायांकडे बघून जिजानं पदर पसरलं. मालक पाया पडते, पण मला माहिती आहे ज्या यमानं माझा बाप मारलाय तो यम तुमचं नाव घेतलं तरी घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थतेने केला हा पुरुषार्थ. मालक मला माहिती आहे ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ रोज येतो आणि तुम्हाला सलाम करून निघून जातो. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतसे, हा तुमचा अधिकार आहे. मालक आजपासून मरेपर्यंत सुतळीचा सडा सुद्धा मागायची नाही. फक्त एक इच्छा आहे, ज्या यमानं माझा बाप मारलाय, ज्या काळानं माझा बाप मारलाय, त्या यमाची त्या काळाची समजूत काढा आणि एकदाच फक्त माझा बाप मला जिवंत करून द्या. तुकोबांनी जिजाकडे बघितलं, जिजाची समजूत काढली. नुसती जिजाचीच नाही, जिजाची समजूत काढली, उषाताईंची समजूत काढली, सुषमाताईंची समजूत काढली. जिजा, आपल्याला वाटतं आपली माणसं आपल्या जवळ असावीत, आपल्याला वाटतं आपला बाप आपल्या जवळ असावा, पण जिजा जिजा अगं, उगवलेला सूर्य कोणत्या ना कोणत्या क्षणाला मावळणार हे निश्चित. फुल कितीही सुंदर असलं तरी कोमेजणार हे निश्चित. वेली किती बहरली तरी सुकून जाणार हे निश्चित. जिजा, आपली माणसं आपल्या जवळ असावीत असं वाटतं खरं, पण सांगू, एकदा ऊसाची साखर झाली की पुन्हा साखरेचा ऊस नाही तयार करता येत. एकदा दुधाचं तूप झालं, लाखो लिटर तूप एकत्र केलं, पुन्हा त्याच्यापासून दूध नाही तयार करता येत. जिजे, मेलेला बाप जर माघारी आणता आला असता तर प्रभू रामचंद्राने राजा दशरथ माघारी आणला असता. ज्ञानोबरायांनी विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा बाप माघारी आणला असता. जिजा, आपली माणसं आपल्या सोबत असावीत असं वाटणं साहजिक आहे, पण आपल्या वाटण्याला ह्या सृष्टी चक्रामध्ये शून्य किंमत आहे. दुनिया आपल्या मर्जीनं चालत नाही. एकदा का एखादी गोष्ट विटेवरच्या मालकाच्या मनात आली, आले देवा सीता मैना, आले देवा सीता मना, 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 आले देवा सीता मना. होते थे कोणाचे चाले ना ते कोणा तेथे कोणा देता
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचेच आले ना. कोणाचं चाललं नाही. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपला आणि स्वप्नात सबंध राज्य विश्वामित्राला दान केलं. एक तर राज्य दान दिलं स्वप्नात, विश्वामित्र आले सत्यात. पण हरिश्चंद्र एवढे सत्यवचनी, स्वप्नात राज्य दान दिलं तरी नाकबुलीला आले नाही, देऊन टाकलं. राज्य दान केलं. हरिश्चंद्र राजा, ताराराणी आणि मुलाचं नाव रोहिदास, तिघांनी स्वतःला काशीमध्ये विकायला उभा केलं. डोंबा नावाच्या ब्राह्मणाने राजा हरिश्चंद्राला खरेदी केलं. दुसऱ्या ब्राह्मणाने ताराराणीला खरेदी केलं. ताराराणीनं खरेदी केलेल्या ब्राह्मणाने ताराराणीकडे 5 वेळा बघितलं, विचारलं. ताराराणीनं प्रश्न विचारला, काका मी तुमच्या मुलीच्या वयीची, तुम्ही माझ्याकडे 5 वेळा बघितलंच कसं? ब्राह्मणाने उत्तर दिलं, ताई मी तुझ्याकडे बघितलं त्याचं कारण एकच आहे, आमच्या राज्याची राणी हुबेहूब तुझ्यासारखी दिसते. आणि काय नाव तुमच्या राज्याच्या राणीचं? आमच्या राज्याच्या राणीचं नाव ताराराणी. डोळ्याला पाण्यानं ताराराणीनं सांगितलं, मी तुमच्या राज्याच्या राणीसारखी दिसत नाही, मी स्वतः तुमच्या राज्याची राणी, माझं नाव ताराराणी. ब्राह्मणाच्या डोळ्याला पाणी. म्हणे, काल परवा मी तुझ्या दारात भिक्षापात्र घेऊन उभा राहिलेलो असताना जो सोन्याचा तुकडा तू माझ्या पात्रात टाकला, तोच सोन्याचा तुकडा विकला आणि आलेल्या पैशावर मी तुला विकत घेतला. चक्र पूर्ण झालं. बघा, ज्याला कळत असेल ते, जिने सोन्याचा तुकडा दिला होता त्याच सोन्याच्या तुकड्यातून आलेल्या पैशावर तिलाच विकत घेतलं. बहुतेक परिस्थिती कधी बदलल सांगता येत नाही. परिस्थिती हा ऊन सावलीचा खेळ असतो. सगळ्यात प्रबळ या जगात कोण असेल तर पैशापेक्षाही प्रबळ आहे, त्याला म्हणायचं काळ. कुणीतरी गाजवलेला असतो, कुणी गाजवत असतं, कुणी गाजवणार असतं. कुणाच्या वेळेवर कधी हसू नका, कुणाच्या काळावर कधी हसू नका. चालताना 2 पावलं विसंगत चालतात. पाठीमागला पाय मागाय म्हणून त्याने लाजायचं नाही, पुढचा पाय पुढाय म्हणून त्याने माजायचं नाही. एका पावलाचं अंतर पाठीमागला पाय पुढं जातो, पुढचा पाय पाठीमागं जातो. आला गुरुजी आमच्या परिसरामध्ये तर मी तुम्हाला एक घर दाखवीन. आमच्या शेजारच्या पाटलानं पैसे जाळून चहा केला. मी लांबून दाखवीन पण पैसे जाळून चहा केलता. पाठीमागल्या 30-35 वर्षापूर्वी पैसे जाळून चहा केलता. आज चहा प्यायला पैसा शिल्लक राहिला नाही, एवढी परिस्थिती बदलली. स्वच्छ सांगतो, कधीच गर्व करू नका, घमेंड करू नका. राजा हरिश्चंद्राकडे ताराराणीकडे बघता बघता त्या ब्राह्मणानं सांगितलं. ताराराणी त्या ब्राह्मणाकडे सडामार्जन करायला राहिली. रोहिदास पाणी आणून द्यायला राहिला. एक दिवशी रोहिदासाला सर्पदंश झाला. ताराराणीनं रोहिदासाची प्रेत यात्रा काढली आणि त्या प्रेताला भडाग्नी देणार, अग्नी देणार. तोपर्यंत जुन्या काळात मसनवाटा राखायचे, त्यांना मसनजोगी म्हणायचं. अंधारातून मसनजोग्याचा आवाज आला, थांब. त्याच्या अंगावर तो जोपर्यंत कफन टाकत नाही, कफन हा तसा हिंदी शब्द आहे, मराठीत त्याला मांजरपाट म्हणायचं. पांढरं झिरझिरी वस्त्र, त्याला मांजरपाट म्हणायचं. लाख रुपयाचा बस्ता बांधला तरी दुकानदार तो बस्ता बांधून देताना कसलं कापड वापरतो? पांढरं बी नाही, नुसतं पांढरं झिरझिर. केवढ्याचा बस्ता बांधा तुम्ही? लाख रुपयाचा बस्ता बांधला तरी दुकानदार झिरझिर्यातच बांधून देणार. आणि कोट रुपयाचा बंगला बांधला तरी भावकी नेताना झिरझिर्यातच नेणार. त्याचे झिरझिर कापड आहे, त्याला मांजरपाट म्हणायचं. बघितलं म्हणे 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 ते जोपर्यंत कफन टाकत नाही, अंधारातून मसनजोगी बोलत होता, जोपर्यंत कफन टाकत नाही तोपर्यंत मी तुला त्याला अग्नी देऊ देणार नाही. क्षणार्धात झाला असं. त्या ताराराणीनं रागाने अंधाराकडे बघितलं आणि सांगितलं, अरे मला अडवतो काय? जी उभा आहे, अग्नी द्यायला उभी आहे, ती कुणी आयरी गैरी नाही. अखंड आर्यावर्ताचा सम्राट राजा हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्राची पत्नी ताराराणी आहे. झोपलेला राजा हरिश्चंद्राचा मुलगा रोहिदास आहे. मसनजोग्याच्या डोळ्याला पाणी. मसनजोग्यानं सांगितलं, तू ताराराणी असशील, झोपलेला राजा हरिश्चंद्राचा मुलगा रोहिदास असेल. तुला थांबवणारा मी कोणी साधा सुद्धा मसनजोगी नाही, मी स्वतः राजा हरिश्चंद्र. जळणाऱ्या अग्नीकडे बघता बघता ताराराणीनं हरिश्चंद्राला विचारलं, मालक काय चुकलं म्हणून आपल्यावर ही वेळ आली? राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, ताराराणी चुकलं काहीच नाही, फक्त एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत विटेवरचा मालक मर्जी ठेवतो तोपर्यंत राजा हरिश्चंद्र राज्य करतो.
एकदा मर्जी फिरली की हरिश्चंद्रासारखा राजा सुद्धा डोंबा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरतो. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, पांडवांचा सहाय्यकारी राज्यवरून केले दुरी. महाराज हे सगळं पटलं, फक्त एवढं सांगा, ज्या देवाच्या मनात आल्यानंतर कुणाचं काहीच चालत नाही अशा बळवंत देवाचं नाव काय? विठोबा रखुमाई, 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, 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 आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरीत पाणी, पांडवांचा सहाय्यकारी राज्यवरून केले दुरी. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून 25 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक समस्त ग्रामस्थ तथा हा सबंध गायकवाड परिवार ही सर्वांनी ही सेवा माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या पदरात घातली, त्याबद्दल समस्त गायकवाड परिवाराचं अतिशय मनापासून आभार मानतो. डॉक्टर साहेब तुमच्यासहित, आप्पासाहेब तुमच्यासहित सर्वांचा अतिशय मनापासून आभार मानतो. सर्वांचा आभार मानत असताना पाठीमागल्या काही दिवसापूर्वी सन्मान्य धीरजजी महाराज शास्त्री यांनी संपर्क केला आणि त्यांनी संपर्क करून ही सेवा माझ्यासारख्या निर्बुद्ध कीर्तनकाराच्या पदरात घातली. देवबाप्पा अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असतानाच म्हणजे मी सुरुवातीला फक्त तारीख लिहून घेतली, पत्रिका पोहोचल्यानंतर मला हे कळालं ह्या कार्यक्रमामध्ये बरीच दिग्गज माणसं उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये तुळजापूरवरून आलेले आमच्या सगळ्यांचे परममित्र सेकंदादा अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या शेजारी असणारे माझ्या समेत असतात आदरणीय माऊली महाराज जामखेडकर महाराज, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. अकलूज या ठिकाणी स्वतःची वारकरी शिक्षण संस्था चालवत असताना कित्येक विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे हरिभक्तपरायण अंगदजी महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या पाठीशी उभा असणारी ही सगळी गुरुकुलातली लेकर धीरज महाराजांकडेच आहे का रे बाळा? हा, त्या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. दोन्ही चोपदार दोघांच्याही चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. आणि एक नाव आवर्जून पाठीमागं ठेवलं, मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव, खरं तर
आज पहिल्यांदाच गुरुजी तुमची माझी कीर्तनात भेट होती. माझी अशी इच्छा होती तेव्हा तुमची माझी भेट व्हावी, तेव्हा मी माझ्या पूर्ण आवाजानिशी तुमच्यासमोर उभा राहावा. अतिशय मनापासून गुरुजी तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. या संप्रदायाला, या परिसराला, या भागाला तुमच्याकडून जी मुलं शिकून गेली त्यांनी सुद्धा बरंच योगदान दिलं. तुम्ही कीर्तनात मृदंग वाजवायला बसावं हे आमच्यासारख्या पोरांचं परम भाग्य आहे. मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. अंगद बुवा कला असणारे, कला जपणारे कित्येक बघितले, पण स्वच्छ सांगू, मृदंगावरती ज्याने प्रेम केलं त्यापेक्षा मृदंगाने ज्याच्यावर प्रेम केलं ती माणसं मोठी झाली. नाहीतर लय आदांतरी बोलण्यापेक्षा संपवतोय मी माझं कीर्तन. गुरुनाम गुरु आपेगावकर बापू अमेरिकेत उतरले विमानतळावर, अमेरिकेत. आणि अमेरिकेत विमानतळावर उतरल्यावर तिथले मदतनीस धावत आले आणि त्यांनी हातातला मृदंग घेण्याचा प्रयत्न केला. आपेगावकर बापूंनी विमानतळावर मृदंग खांद्यावर घेतला. तिथल्या एका पत्रकाराने, मराठी पत्रकाराने विचारलं, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अमेरिकेत मृदंग वाजवायला आलाय आणि तुम्ही मृदंग खांद्यावर घेऊन चालताय. आपेगावकर बापूंनी त्याच्याकडे रागाने बघितलं आणि सांगितलं, ह्यो खांद्यावर आहे म्हणून मी अमेरिकेत आहे. ह्यो माझा देव आहे. मृदंगाला देव मानून मृदंगाची साधना करणाऱ्या तुम्हा दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होत असताना ह्या सबंध परिवाराचं आभार मानत असताना धीरज बुवा मी पुन्हा एकदा तुमचं आभार एवढ्यासाठी मानतोय. एका पवित्र निष्ठावंत वारकऱ्याची आणि एका माजी सैनिकाची सेवा करण्याची संधी तुम्ही मला दिली. रोज वर्ष श्राद्ध करून, गुरुजी माफी मागून बोलतो, रोज वर्ष श्राद्ध करून कुणाचंही वर्णन करावं लागतं. पाकिटात आणि शपथ बोलावं लागतं. त्यांनी ग्रामपंचायतीचे बल चोरले असले तरी आपल्याला म्हणावं लागतं गावाच्या विकासामध्ये ह्यांचं लय मोलाचं योगदान होतं. गावाने झाडं लावली ते दुसऱ्या दिवशी ह्यांनी शेरड मोकळी सोडली. पण कीर्तनात तसं म्हणा येतं का? कीर्तनात म्हणावं लागतं ह्यांचं निसर्गावर प्रेम होतं. मी सांगतो थेट ऐका, थेट. कधी कधी एखाद्याचा अधिकार नसताना सुद्धा ह्या वाणीनं त्याचं वर्णन केलं तर ह्या वाणीकडून पाप घडतं आणि ते घडलेलं पाप धुण्यासाठी अशा एखाद्या वारकऱ्याचं पुण्यस्मरण करावं लागतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे या न्यायानं झालेली सेवा आदरणीय भाऊंच्या चरणावर समर्पित करतो. डॉक्टर साहेब, जसं भाऊ असताना सगळे एका विचारानं राहिला तसंच भाऊंनंतर सुद्धा सगळ्यांनी एका विचारानं राहावं ही अतिशय स्वच्छ भावना व्यक्त करतो. बाकी काही नाही, एका विचारानं राहा आणि जे घडतं ते उघड्या डोळ्याने पहा. तुका म्हणे बुगीत राह, तुका म्हणे बुगीत राह, तुका म्हणे उगीत राह, तुका म्हणे उगीत राह. होईल ते सहज पाय, होईल ते सहज पाय देवाय सीता मैना तेथे कोणाचे तरना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, राजनेश्वर माऊली